नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य देणाऱ्या उपचाराचा. सध्या थकवा जाणवणं ही एक फारच कॉमन कंप्लेंट झालेली दिसते. नेहमीपेक्षा काम जास्त झालं की थकवा जाणवतो. स्त्रियांच्या बाबतीमध्ये घरी पाहुणे आले की त्यांना थकवा जाणवतो. अचानक कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आला तरी थकवा जाणवतो आणि आजारपणात तर थकवा जाणवतोच जाणवतो. आज आपण पाहूया कारण कोणतंही असलं तरी आलेला थकवा दूर करणारा एक उपाय. यासाठी आपल्याला लागणार आहे ओला नारळ. नारळातील खोबरं वेगळं करावं, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत आणि मिक्सरमध्ये पाणी न टाकता बारीक वाटून घ्यावं. आता एका स्वच्छ सुती कापडाच्या मदतीने वाटलेलं खोबरं पिळून घेतलं की मिळतं नारळाचं ताजं दूध. एका वाटीमध्ये 3 चमचे नारळाचं दूध घ्यावं. त्यात साधारण चमचाभर खडीसाखर मिसळावी आणि दिवसातून एकदा हे मिश्रण घ्यावं. नारळ आणि खडीसाखर ही दोन्ही द्रव्य शीतवीर्याची असल्यामुळे या उपायाने शरीरातली पोटातली उष्णता कमी होण्यासही मदत मिळते. पाईल्स किंवा फिशर मुळे रक्तस्राव झाल्यानंतर येणारा थकवा सुद्धा या उपायाने कमी होतो. स्त्रियांच्या बाबतीत अति रक्तस्रावामुळे येणारा थकवा सुद्धा या उपायाने लगेच भरून निघतो. कॅन्सर सारख्या रोगात जेव्हा किमोथेरपी, रेडिएशन सारखे उपचार घ्यावे लागतात तेव्हा त्यामुळे वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीरशक्ती टिकून राहण्यासाठी सुद्धा हा उपाय सहाय्यक असतो. असेच साधे पण अनुभवाने सिद्ध उपचार जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.